मी संतोष सरवदे सरकारी DNA मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तर 11वीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज जाहीर झाली असून आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपली प्रोव्हिजनल लिस्ट मेरिट लिस्ट आपण कशी चेक करायची, कशी डाउनलोड करायची आणि आपल्या मार्कानुसार ती आपण लिस्ट कशी बघायची। तर चला विद्यार्थ्यांनो व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण डॅशबोर्डवरती बघू शकत आहात की इथे वरती होम सर्च कॉलेज जवळ एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यावरती आपण क्लिक करायचं आहे। यावर आपण क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर जो आपण रजिस्टर करत असताना आपल्यास एक ॲप्लिकेशन नंबर मिळाला होता तो इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। इथे मी ॲप्लिकेशन नंबर टाकून घेतो। ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर इथे आपण सर्च म्हणायचं आहे। तर इथे आपण बघू शकत आहात सर्च म्हटल्यानंतर आपला मेरिट नंबर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यानुसार आपणास एक मेरिट नंबर अलॉट केला आहे। इथे आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपली मेरिट मार्क आणि मेरिट मार्क्स आउट ऑफ दिसत आहेत। तर इथे आपणास आपला मेरिट नंबर दिसून जाईल आणि जर आपणास ही मेरिट लिस्ट डाउनलोड करायची असेल तर आपण इथे डाउनलोड प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असा ऑप्शन आहे, यावर आपण क्लिक करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपण 10वीला जे मार्क पडले आहेत, समजा आता इथे आपणास प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही आपल्या मार्कानुसार पण डाउनलोड करता येणार आहे। 400 ते 500च्या मध्ये मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी नंबर 1चं ऑप्शन क्लिक करायचं आहे। 300 ते 399 मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी नंबर 2ला क्लिक करायचं आहे। 200 ते 299 मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी नंबर 3ला क्लिक करायचा आहे आणि 175 ते 99 मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांनी नंबर 4चा ऑप्शन क्लिक करायचा आहे। इथे एक आपण आपला ऑप्शन क्लिक करून बघूया। इथे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मार्क्स बिटवीन 400 to 500 मी यावर क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन होते आणि ह्या PDF मध्ये आपण बघू शकत आहात की आपला मेरिट नंबर, ॲप्लिकेशन नंबर आणि मार्क ऑब्टेन्ड म्हणजे आणखी मार्क आउट ऑफ म्हणजे इथं मार्क ऑब्टेन्ड आणि मार्क आउट ऑफ म्हणजे आपणास मिळालेले मार्क आणि कितीपैकी मार्क होते असे हे 4 कॉलम आहेत आणि ही इथे सर्व PDF ओपन होऊन जाईल। आपण नंबर 1चा ऑप्शन क्लिक केला आहे त्यामुळे 400 आणि 500च्या मध्ये मार्क म्हणजे 400 आणि 500 मार्क पडलेल्या मुलांना नंबर 1चा ऑप्शन क्लिक करता येऊन ही मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यात येईल। तर विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज डिक्लेअर झाली आहे आणि ती कशी चेक करायची, आपला मेरिट नंबर कसा चेक करायचा हा सांगण्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केला होता। तर विद्यार्थी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।